एक दिवशी कपडे शिवणाऱ्या एका टेलरच्या दुकानात जाण्याचा योग आला. त्यानं हातामध्ये कात्री घेतली, कापड कापलं आणि तीच कात्री आपली मांडीच्या खाली ठेवली. परत डोक्यामध्ये असणाऱ्या टोपीची सुई काढली आणि ते कापड शिवायचं काम त्याने केलं आणि परत तीच सुई त्यांनी त्या डोक्यात असणाऱ्या टोपीला खवली. परत पायाखालची कात्री घेतली, परत कापड कापलं, परत तीच कात्री परत आपल्या मांडीखाली लपवली. परत डोक्यावरची सुई काढली आणि कापड शिवायचं काम केलं आणि झाल्यावरती परत तीच सुई आपल्या डोक्यावरच्या टोपीमध्ये त्यानं खवून ठेवली. हे सगळं दृश्य मी पाहत होतो आणि माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न मी त्याला विचारला. म्हणे, दादा, मी इतक्या वेळ झालं पाहतोय, तुम्ही कात्री घेताय, कापड कापताय आणि ती कात्री पायाखाली मांडीखाली ठेवताय, डोक्यावरची सुई काढताय, कापड शिवताय आणि परत तीच सुई डोक्यातल्या टोपीमध्ये खावताय, याचं कारण तरी काय? त्यानं सांगितलेलं उत्तर फार मार्मिक होतं. तो म्हटला, दादा, ज्या गोष्टी आपल्याला तोडतात ना, त्या गोष्टी आपण खऱ्या अर्थानं मांडी खालीच ठेवल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपल्याला जोडायचं काम करतायत त्या गोष्टी आपण डोक्यावरती ठेवल्या पाहिजेत.